मी हर्षवर्धन बानोकर, सप्रेम संस्था मुंबई। आज आम्ही गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्यातील खुर्शीपार या गावात आलेलो आहे। या गावाची विशेषता जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, या गावाची विशेषता म्हणजे की या गावाने सर्वात आधी या जिल्ह्यामध्ये जीवामृत जे आहे ते आपल्या आंबे बागेसाठी त्यांनी वापरलं होतं आणि रिझल्ट जो आहे तो इतका जबरदस्त आहे की त्याच्यावर आपण आज हा व्हिडिओ बनवतोय। खरं तर हे माझ्या बाजूला झाड आहे, या झाडाची लागवड करून साधारण 2 ते 3 महिन्याचा कालावधी झालेला आहे। जेव्हा मी यांना म्हटलं होतं की या झाडांची पानं वगैरे जे आहेत ते वाळत आहेत किंवा यांचा रिझल्ट येत नाही आहे, तर ते मला म्हणत होते की सर या झाडांची जी आहे ती हाईट वाढत नाही आहे। पण जीवामृतचा पहिला डोस दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की झाडांना नवीन पालव्या इथं आलेल्या आहेत। त्याची डंठल जी आहे ती साधारण एकदम जाडी आहे, म्हणजे बाकी झाडांना ज्या डंठल वगैरे आल्या होत्या आधीच्या त्या एकदम पातळ होत्या आणि ते पानं बातच मुरगळून जायची। पण इथे आपण बघू शकतो की एकदम क्वालिटी डंठल आले आहे। जीवामृतमुळे त्या झाडांना एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे आणि या झाडांची हाईटही जर तुम्ही बघू शकता तर ही झाडं साधारण आपण 1 ते 2 फुटापर्यंतची ही झाडं दिली होती, जी आज यांची 3.5 फुटापर्यंतची यांची हाईट या झाडांची झालेली आहे। तर मला आपल्या गोंदिया जिल्ह्यातल्या, वाशिम जिल्ह्यातल्या आणि डॉर्फ कॅटल मँगो कप आणि डॉर्फ कॅटल जंगल कप या दोन्ही स्पर्धेत सामील असलेल्या सर्व गावांना हे सांगायचं आहे की जर तुम्ही आपल्या गावात सुद्धा असं जीवामृत जर बनवलं आणि त्याचा डोस जर तुम्ही झाडांना दिला तर त्याचा 100% तुम्हाला रिझल्ट जो आहे तो इथं पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही नक्की आपल्या गावामध्ये जीवामृत तयार करा आणि त्या जीवामृतचा प्रत्येक झाडांना तुम्ही एक चांगला डोस द्या आणि 2 ते 3 डोस नंतर त्याचा रिझल्ट मला नक्की तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा आमच्या ऑफिशियल वेबसाईटवरून किंवा आमच्या नंबरवर तुम्ही संपर्क करून सांगू शकता।